चषक आज लागलाय गाजायाला, श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला। चषक 2024 वर्ष पहिले भरविले, 40+ मैदान बोलकडे मैदान गाजलेले। करंडी गावाची एकी महान मिळतंय आम्हाला बघायला, करंडी गावाची एकी महान मिळतंय आम्हाला बघायला। श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला, श्री दत्त। तर अक्षय पाटणे हे मात्र आता नवीन फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। पाहूया काय करतील आपल्या संघासाठी। आज मात्र या ठिकाणी अक्षयला चमकण्याची संधी आहे, हिरो बनण्याची संधी आज अक्षयकडे आहे। गोलंदाजी मार्कवर आपण जाऊया। तेजस एक लाजवाब गोलंदाजी, पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मात्र या ठिकाणी एक सुरेख गोलंदाजीचा नजारा तेजसच्या माध्यमातून सडपातळ बांधण्याचा तेजस आता गोलंदाजी मार्कवर। पुन्हा ऑफच्या दिशेने धडकवलेला आणि या ठिकाणी आपण पाहतोय घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू एका धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाईल आणि या एका धावेच्या भरी बरोबरच धाव फलक या ठिकाणी आता जाऊन ठेपेल 5 या धावसंख्येवर। तर 5 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत। आतापर्यंत एक लाजवाब गोलंदाजीचा नजारा तेजस याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। पॉवर प्लेचं षटक हाताळतोय। पुन्हा एकदा कार्पेटचा फटका आणि सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा, परंतु असफल ठरतोय। येतोय हा चौकार, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय आणि या चौकाराबरोबरच धाव फलक 4 ने पुढे सरसावलं जाईल। धाव फलक या ठिकाणी आता जाऊन टेपलेला आहे 9 या धावसंख्येवर। 9 धावा या ठिकाणी धाव फलकावर आहे। तर आतापर्यंत एक सुरेख गोलंदाजीचा नजारा आपल्याला पाहायला मिळाला तेजस याच्या माध्यमातून। लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत। शेवटचा चेंडू प्रगतीपथावर असेल या षटकातील सामना करण्यासाठी अक्षय। पुन्हा एकदा ऑफला तडकवलेला हा चेंडू, क्षेत्र मात्र कोणतं निवडलं जात आहे आणि हा चौकार, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि या चौकाराबरोबरच धाव फलक या ठिकाणी जाऊन ठेपेल आता 13 या धावसंख्येवर। तर 13 धावा या ठिकाणी धाव फलकावर आहेत। पहिल्या षटकाची समाप्ती होते, 4 षटकांचा हा सामना आहे। यानंतर आपल्याला एक लाजवाब असं धोंडेवाडी ज्या संघाने मात्र या ठिकाणी काल आग उकळली होती। एका फलंदाजाने 46 धावा कुठल्या, त्याचबरोबर एका फलंदाजाने 42 धावा कुठल्या आणि विजय प्राप्त केला होता। असे लाजवाब नक्कीच या ठिकाणी धोंडेवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळालेला कालच्या सत्रामध्ये आणि नक्कीच या ठिकाणी या मॅच मध्ये जो विजयी संघ असेल तो मात्र या ठिकाणी धोंडेवाडी या संघासोबत या ठिकाणी भिडताना आपल्याला पाहायला मिळेल। तर गोलंदाजीमध्ये थोडासा बदलाव, राहुल आलाय दुसरं षटक घेऊन। पाहूया काय करेल आपल्या संघासाठी मॅन फ्रॉम सावली सामना करण्यासाठी। आता समोर आहे विनय फलंदाजी मार्कवर आहे। पाहूया काय करेल आपल्या संघासाठी। नक्कीच या ठिकाणी दोन्ही मातबर संघ एकमेकांसमोर भिडताना आपल्याला पाहायला मिळतील। विनय फलंदाजी मार्कवर आहे, मॅन फॉर मोहाट। लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय। व्हाईट बॉल याचा अर्थ अतिरिक्त धाव आणि थोडीशी खराब सुरुवात मी म्हणेन, कारण व्हाईट बॉलने या ठिकाणी सुरुवात केलेली एक अतिरिक्त धाव देखील मोहाट संघाच्या खात्यात। आता देखील दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला जातो। व्हाईट+1 नक्कीच या ठिकाणी पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत। तर 2 धावा, अजूनही एकही चेंडू झालेला नाही आणि 3 धावा खर्च केलेल्या आहेत।
आता मात्र आपल्या लय मध्ये सुरेख गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. डॉट येतोय, हा चेंडू बॅट आणि बॉलचा मात्र संपर्क नाही. लाजवाब गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आता पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर तेजस. पुढे मारण्याचा प्रयत्न, उंच गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. क्षेत्ररक्षकाच्या वाक्याबाहेरील चेंडू येतोय, हा खणखणीत लाजवाब षटकार. आणि या षटकाराबरोबरच धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 22 या धावसंख्येवर. 22 धावा धाव फलकावर आहे. तर राहुल मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं गेलंय. आणि नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिले 3 अतिरिक्त चेंडू त्यावर लगावलेला हा खणखणीत लाजवाब षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. धाव फलक मात्र जाऊन ठेपते 23 या धावसंख्येवर, 22. आणि पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु पंच या ठिकाणी दाद फेटाळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22 धावा या ठिकाणी धाव फलकावर आहेत. राहुल पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाजी मार्कवर सामना करण्यासाठी. विनय पुढे मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला गेलाय आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू एका धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाईल. आणि एका धावेच्या भरीबरोबरच धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 23 या धावसंख्येवर. तर 23 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत. तर नक्कीच या ठिकाणी विनयच्या बॅटमधून एक आपण लाजवाब षटकार देखील अनुभवला. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा, पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत. तर अतिरिक्त धावांचा नक्कीच या ठिकाणी भरणा केला जातोय. थोडंसं नक्कीच या ठिकाणी लक्ष केंद्रित करेन मी व्हाईट बॉलवर. नक्कीच या ठिकाणी ज्या अतिरिक्त धावा दिल्या जात आहेत त्यावर थोडंसं वर्क करणं खूप गरजेचं आहे. राहुल एक चांगला गोलंदाज आहे सावली संघाकडून, परंतु आज मात्र दिशा भरकटण्याचं काम. पुन्हा एकदा कार्पेटचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि फुटबॉलची मॅच या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब क्षेत्ररक्षण, 2 धावा वाचवण्यामध्ये नक्कीच या ठिकाणी यश आलंय. जर्सी क्रमांक 55 त्या ठिकाणी लाजवाब असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आता देखील सन्मान दिला चेंडूला. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे, परंतु एक धाव नक्कीच घेतली जाईल. त्याबरोबर एक अशा 2 धावा नक्कीच पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत. आणि आज मात्र या ठिकाणी प्रेक्षकांच्या मनोरंजनाकरिता या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नक्कीच या ठिकाणी कार्टून्स आज बोलवले गेलेत. नक्कीच या ठिकाणी प्रेक्षकांचं मनोरंजन आज आपल्याला पाहायला मिळेल. छोटा भीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक प्रेक्षकांचं नक्कीच या ठिकाणी मनोरंजन असणार आहे. नक्कीच त्या ठिकाणी मानवंदना देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर सामन्याला या ठिकाणी पुन्हा एकदा आपण मैदानावर जाणार आहोत. तर 3ऱ्या षटकासाठी साहिल याला आमंत्रित केलं गेलंय. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. 3रं षटक हाताळण्यासाठी साहिल याला आमंत्रित केलं गेलंय सामना करण्यासाठी. विनय आणि हा लॉलीपॉपचा चेंडू पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. येतोय हा खणखणीत लाजवाब षटकार. आणि जर असा चेंडू आपण जर विनयला दिलात तर नक्कीच या ठिकाणी हाच रिझल्ट आपल्याला मिळणार आहे. लाजवाब फलंदाजी, विनयच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत षटकार आपण अनुभवला. प्रेशर आता मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर असेल. विनय याचा पुढील चेंडू, लोअर फुल टॉस, सुरेख गोलंदाजी. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा लय प्राप्त केले. फलंदाजाला अडकवण्याचं काम नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. लाजवाब गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. धावफलक 34 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा लाजवाबाचा फटका, क्षेत्ररक्षकाच्या वाक्याबाहेरील चेंडू. येतोय हा खणखणीत लाजवाब षटकार.
आणि जर आपण पाहिलं तर थोडंसं प्रेशर नक्कीच गोलंदाजी मार्कवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय तर बॅट विनयची आज मात्र या ठिकाणी आग उगताना आपल्याला पाहायला मिळते. आणि जमेची बाजू म्हणजे विनय हा स्ट्राईकला आपल्याला पुन्हा पुन्हा पाहायला मिळतोय. सावली संघाकडून मात्र या ठिकाणी विनय. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली. डॉट येतोय हा चेंडू, प्रशंसा करावी लागेल नक्कीच. या ठिकाणी पुन्हा एकदा लय प्राप्त केली आहे साहिल याने. साहिल याचा पुढील चेंडू. आता देखील सुरेख असा चेंडू, परंतु घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू. एका धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाईल. या एका धावेच्या भरी बरोबरच धावफलक या ठिकाणी आता जाऊन ठेपलेला आहे 41 या धावसंख्येवर. 41 धावा धावफलकावर आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा या ठिकाणी सम्मान दिला गेला आणि स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विनय हे मात्र या ठिकाणी स्ट्राईक आपल्या जवळच ठेवतील. तर शेवटच्या षटकासाठी कोणाला आमंत्रित केलं जाईल ते नक्कीच या ठिकाणी पाहण्याजोगं असेल. तर लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्या कृपया. वेळ आपल्याकडे कमी आहे. मी मोहाट संघाला विनंती करेन लवकरात लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. आजचा दिवसातील फायनल आपल्याला आज खेळवायचे आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे. अधिकच्या मॅचेस या ठिकाणी आहेत. विनंती आहे लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्या. मोहाट संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तर धावफलकावर धावा आहे त्या 42. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 42 धावा धावफलकावर आहेत. तर शेवटच्या षटकासाठी ऋतिक आणि हा लाजवाब असा फटका पाहायला मिळतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी म्हणावं लागेल. 2 धावा या ठिकाणी धावफलकावर घेतल्या जातील. धावफलक आता जाऊन टेबल 44 या धावसंख्येवर. 44 फॉर 1 लॉस. ऋतिक याचा पुढील चेंडू. दिशावर काढण्याचं काम. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला जातो आणि नक्कीच या ठिकाणी थोडासा अभाव नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. कारण अतिरिक्त धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि या अतिरिक्त धावा ज्या आपण गमावतोय ना त्या मात्र या ठिकाणी शेवटच्या क्षणाला आपल्याला खूप महागड्या ठरू शकतात. ऋतिक याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू पाहायला मिळतो. एका धावेची भर या ठिकाणी गणली जाईल आणि या एका धावेच्या भरी बरोबरच आता धावफलक या ठिकाणी जाऊन टेबल 46 या धावसंख्येवर. तर 46 धावा धावफलकावर आहेत. पुढून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. सुंदर यष्टीरक्षण पाहायला मिळत होतं. थोडीशी गफलत देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच या ठिकाणी पाहतोय चेंडू मात्र या ठिकाणी डॉट आहे परंतु यष्टीरक्षण अच्छा घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू. 1 धाव या ठिकाणी गणली जाईल. एका धावे बरोबरच धावफलक या ठिकाणी जाऊन टेपेल 47. वाईट बॉल आणि हे मात्र या ठिकाणी मॅटर राहिलेला आहे. हा मात्र या ठिकाणी थोडासा अभ्यास करावा लागेल. वाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अतिरिक्त धाव 47 धावा धावफलकावर. लाजवाब असा फटका पाहायला मिळतोय. येतोय हा खणखणीत लाजवाब षटकार आणि या षटकाराबरोबरच आता धावफलक या ठिकाणी आता जाऊन ठेपेल 53 या धावसंख्येवर. तर अर्धशतकी पारी या ठिकाणी पाहायला मिळते. सुरेख सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. लाजवाब लेग बॅकचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत. ऋतिक याचा पुढील चेंडू.
लाजवाब असा फटका, अतिशय सुरेख मिडल ऑफ द बॅट येतोय हा लाजवाब खणखणीत षटकार आणि मॅच देखील या ठिकाणी समाप्ती होते. फर्स्ट इनिंग या ठिकाणी संपलेली आहे. पूर्वार्ध आपण पाहिलात, उत्तरार्ध नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आपण पाहतोय धाव फलकावर या ठिकाणी धावा आहेत त्या 60, तर 61 धावांचं आव्हान या ठिकाणी मोहाट संघासमोर आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षणासाठी आपण यायचं आहे. सावली संघ, आपणास मी विनंती करीन आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. बऱ्याचशा मॅचेस या ठिकाणी आपल्याला आज खेळवायच्या आहेत, त्यामध्ये अतिरिक्त 2 मॅच देखील आपल्याला खेळवाव्या लागणार आहेत. तर लाजवाब फलंदाजी या ठिकाणी मी म्हणेन विनयने मात्र या ठिकाणी एक आज लाजवाब फलंदाजीचा नजारा विनयच्या बॅटमधून आपण पाहिलात. 61 धावांचं या ठिकाणी आता लक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. मोहाट संघ आपले सलामीचे फलंदाज त्वरित मैदानावर पाठवायचे आहेत. वेळ आपल्याकडे कमी आहे. मी आपणास विनंती करेन आपल्याला सलामीचे फलंदाज त्वरित आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. सावली संघाला मी देखील या ठिकाणी विनंती करेन, मोहाट संघ आपले सलामीचे फलंदाज त्वरित मैदानावर पाठवायचे आहेत. वेळ कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्या. वेळेला महत्त्व द्या मित्रांनो, वेळ अतिशय महत्त्वाची आहे. आणि आज आपल्याला अतिरिक्त सामने देखील या ठिकाणी खेळवायचे आहेत. या ठिकाणी मी विनंती करेन आपण वेळ आमचा वाचवायचा आहे आणि आयोजकांना मात्र या ठिकाणी वेळ आपण जेवढा द्याल तो अतिरिक्त वेळ नक्कीच या ठिकाणी वाचवावा अशी विनंती. धोंडेवाडी संघाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. कालच्या सत्रामध्ये मात्र या ठिकाणी एक लाजवाब खेळ या धोंडेवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळाला होता. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे. मी विनंती करेन लवकरात लवकर फलंदाज देखील मैदानावर पोहोचा. राहुल आणि ऋतिकची जोडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मोहाट संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी. आणि नक्कीच मी या ठिकाणी म्हणेन ऋतिक हा शेवटचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता आणि आता मात्र या ठिकाणी फलंदाजीसाठी ऋतिक याला पुन्हा एकदा आमंत्रित केलं गेलंय आणि लगेचच गोलंदाजी करून लगेचच या ठिकाणी फलंदाजीसाठी उतरणं तितकंच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच त्याचा खेळ आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय निखिल मॅन फ्रॉम सावली या संघाकडून निखिल याला आमंत्रित केलं गेलं पहिल्या षटकासाठी. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र निखिल आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवर. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. नक्कीच या ठिकाणी आपण जर मोहाट संघाच्या दृष्टिकोनातून जर विचार केलात तर 61 धावांचं लक्ष त्यांच्या समोर आहे. तर थोडंसं आक्रमण नक्कीच या ठिकाणी चढवावं लागेल, कारण या ठिकाणी मॅच जर आपल्याला जिंकायचे असेल तर मोठे फटके आवश्यक नक्कीच या ठिकाणी असतील. 61 धावांचं लक्ष पार करण्यासाठी राहुल आणि ऋतिक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मोहाट संघाकडून. पहिल्या चेंडूवर प्रहार लगावलाय. लाजवाब अशी फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर येते खणखणीत लाजवाब षटकार. पहिल्या चेंडूवर यावर इरादे स्पष्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाजवाब षटकार राहुलच्या बॅट मधून आपण या ठिकाणी पाहिलात. पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर निखिल याचा पुढील चेंडू. आता देखील घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. तर धावफलक या ठिकाणी आता जाऊन ठेपेल 7 या धावसंख्येवर. 7 धावा
या ठिकाणी धाव फलकावर आहे. थोडीशी सल्ला मसलत नक्कीच या ठिकाणी घेतली जाते. 7 धावा धाव फलकावर आहे. तर पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहतोय निखिल आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी षटकार लगावला गेला. त्यानंतर मात्र या ठिकाणी आपली लय प्राप्त करताना निखिल पाहायला मिळत आहेत. निखिल यांचा पुढील चेंडू लाजवाब लाजवाब आणि या ठिकाणी पंचांचं बूट आकाशाकडे जात आहे. विकेटचं या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळतं. निखिल याला माघारी परतावं लागतंय. तू मला षटकार मारू शकतोस तर मी तुझा विकेट घेऊ शकतो अशी परिस्थिती मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. निखिल एक सुरेख गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी मी म्हणेन राहुल सारख्या एक आक्रमक फलंदाजाला या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. चला पुढील फलंदाज सुरीत या ठिकाणी यायचा आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सूरज याला मात्र या ठिकाणी आता आमंत्रित केलं गेलंय मोहाट या संघाकडून. सूरज याला आमंत्रित केलं गेले. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. आज मात्र या ठिकाणी हिरो बनण्याची संधी आहे. आज चमकण्याची संधी आहे. संघ अडचणीत असताना नक्कीच या ठिकाणी एक चांगली फलंदाजी करून दाखवली तर नक्कीच या ठिकाणी त्याची पारी आज लक्षणीय असेल. लवकरात लवकर सामना मात्र सुरू करून घ्यायचा आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे. कृपया सूरज आता फलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. निखिल याचा पुढील चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा कार्पेटचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यावर मात्र या ठिकाणी डॉट चेंडू लाजवाब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. तर डॉट येतोय हा चेंडू. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार लगावला गेला. त्यानंतर मात्र लाजवाब गोलंदाजीचा नजारा. धाव फलकावर या ठिकाणी धावा आहे त्या अवघ्या 7. निखिल याचा पुढील चेंडू पुढून मारण्याचा प्रयत्न केला जातो. यावर थोडस क्षेत्ररक्षणामध्ये गफलत पाहायला मिळाली आणि आपण पाहतोय 2 धावा. 2 घेतल्या. एकच धाव या ठिकाणी घेतली जाते. एकच धाव या ठिकाणी घेतली जाईल. सूरज मात्र या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. लाजवाब गोलंदाज निखिलच्या माध्यमातून देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. निखिल याचा पुढील चेंडू ऋतिक याच्या बॅट मधून नो मॅन्स लँड मध्ये पडलेला हा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. स्ट्राईक नक्कीच या ठिकाणी आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न ऋतिकच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. आता खेळ मात्र या ठिकाणी 3 षटकांचा बाकी आहे आणि 3 षटकांमध्ये अजूनही 52 धावांचं लक्ष्य आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी शेष आहे. थोडंसं आक्रमण चढवणं खूप गरजेचं आहे आणि या गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळतील सावली या संघाकडून संतोषजी पाटणे गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. दुसऱ्या षटकाची जबाबदारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. संतोष पाटणे एक सुरेख गोलंदाज आहे. सावली एक्सप्रेस म्हणून यांचं नाव ओळखलं जातं आणि सावली संघामध्ये खरोखरच एक गोलंदाजीची परिभाषा बदलणारे असे हे गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. लाजवाब गोलंदाजी घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू. एका धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाईल. धाव फलकावर या ठिकाणी धावा आता आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 10 धावा धाव फलकावर आहे. तर नक्कीच या ठिकाणी संतोष पाटणे यांच्या गोलंदाजीची सुरुवात मात्र सुरेख आपल्याला पाहायला मिळाली. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलात.
तर सामना लवकरात लवकर सुरू करून घ्यायचा आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे मित्रांनो, लवकरात लवकर सामना सुरू करून घ्या. संतोष वाटणे यांचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा सुरेख असा फटका, सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. एका धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाईल. या एका धावेच्या भरी बरोबरच धावफलक या ठिकाणी जाऊन ठेपेल 11 या धावसंख्येवर. 11 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढून मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुरेख क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षणाचा नजारा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. या दरम्यान 2 धावा घेण्यामध्ये नक्कीच या ठिकाणी यश येत आहे. या 2 धावांबरोबरच धावफलक जाऊन ठेपेल आता 13 या धावसंख्येवर. 13 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत. संतोष पाटणे पुन्हा एकदा मॅन फ्रॉम सावली गोलंदाजी मार्कवर. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच गणली जाईल. धावफलक एकने पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन ठेपेल आता 14 या धावसंख्येवर. तर 14 धावा नक्कीच या ठिकाणी आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. संतोष पाटणे पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील सामना करण्यासाठी. ऋतिक पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय गोशी क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु त्यामध्ये असफल ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाज. थोडंसं आक्रमण चढवणं खूप गरजेचं आहे, कारण दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या षटकाचा 5वा चेंडू आता प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष वाटणे यांचा पुढील चेंडू. लाजवाब लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. बॅट आणि बॉलचा मात्र संपर्क नाही. डॉट येतोय हा चेंडू. शेवटचा चेंडू या षटकातील प्रगतीपथावर असेल. संतोष पाटणे गोलंदाजी मार्कवर सामना करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहे. सूरज पुढून मारण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामध्ये मात्र अडकवला जातोय. 30 तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहे त्या 15 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत. 61 धावांचं लक्ष या ठिकाणी आहे मोहाट या संघासमोर, परंतु आता धावफलकावर धावा आहे त्या 15. चला, टीम मीटिंग्स नकोय मित्रांनो, वेळ कमी आहे. आपण या सूचनेकडे कृपया लक्ष द्या. वारंवार सूचना आमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात आयोजकांकडून. सावली संघ आपणास विनंती आहे, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायचं आहे, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये आपला एक खेळाडू घेतला जाईल. लक्ष ठेवा, पंचांची नजर, कडवी नजर आपल्याकडे असणार आहे आजच्या दिवसामध्ये. जर असाच आपण वेळ वाया घालवत असाल तर या ठिकाणी टाइम नुसार आपल्याला टायमिंग दिलं जाईल आणि त्या टायमिंग मध्ये जर आपण खेळ संपवला नाही तर 30 यार्ड सर्कलमध्ये आपला एक खेळाडू नक्कीच या ठिकाणी घेतला जाईल. याकडे कृपया लक्ष द्या या सूचनेकडे. आणि तिसऱ्या षटकासाठी अक्षय याला आमंत्रित केलं गेलंय. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. अक्षय या तिसऱ्या षटकासाठी मॅन फ्रॉम सावली या संघाकडून या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. चला, सामना सुरू करून घ्यायचा आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे. कृपया ऋतिक आपल्याला पाहायला मिळते फलंदाजी मार्कवर. लाजवाब असा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं यावर एक. आणि मला वाटतं हा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू. ऋतिक स्ट्राईक आपल्याकडे ठेवतायत, परंतु ऋतिक यांना फलंदाजी मात्र या ठिकाणी लाजवाब करावी लागेल जर ही मॅच या ठिकाणी जिंकायची आहे.
आता देखील सुरेख असा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. लाजवाब क्षेत्ररक्षणाचा नजारा देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातील. ऋतिक पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात. तर स्ट्राईक नक्कीच आपल्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न ऋतिकच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर धाव फलकावर आपण या ठिकाणी जाणार आहोत. धाव फलक जाऊन टेपलेला आहे 17 या धाव संख्येवर. 17 धावा धाव फलकावर आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय लाजवाब गोलंदाजीचा नजारा. यष्टीरक्षण देखील यष्टांच्या मागे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. लाजवाब गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी मी म्हणेन. अक्षयच्या माध्यमातून अक्षय याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा ऋतिक सज्ज आहे. मॅन फ्रॉम मोहाट या संघाकडून अक्षयचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा कार्पेटचा फटका पाहतोय आपण. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण. आणि आता मात्र 1 आणि 1च धाव या ठिकाणी घेतली जाते. आणि थोडंसं नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय थोडीशी दुखापत नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. लाजवाबाचा फटका. त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. येतोय 1 बाउन्स सीमारेषा पार. येतोय हा लाजवाब चौकार. थोडस आक्रमण चढवलं गेले आणि आक्रमण चढवणं खूप महत्वाचं होतं. धावफलक या ठिकाणी आता जाऊन टेपलेला आहे 22 या धावसंख्येवर. तर 22 धावा धावफलकावर आहे. 3रं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि 22 धावा या ठिकाणी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. तर लाजवाब गोलंदाजी लाजवाब क्षेत्ररक्षण नक्कीच या ठिकाणी आपल्याला सावली संघाकडून पाहायला मिळालं. थोडंसं आक्रमण आता चढवणं खूप गरजेचं आहे. शेवटचा चेंडू या षटकातील प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतोय. तो घेऊन येत आहेत अक्षय. कार्पेटचा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि नक्कीच या ठिकाणी मी म्हणेन की धाव मात्र या ठिकाणी घेण्यात आलेली नाही. आणि काय स्ट्रॅटेजी असेल हे मात्र नक्कीच त्या 2 फलंदाजांनाच माहिती असेल. कारण आपण जर पाहिलं तर 61 धावांचं महाकाय लक्ष्य आपल्या समोर आहे. शेवटचं षटक आता या ठिकाणी प्रगतीपथावर असेल आणि धावांची गरज आपल्याला अत्यंत गरज आहे. आणि त्यावर मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मगाचपासून आपण जर पाहिलं तर धाव मात्र या ठिकाणी घेण्यात आलेल्या नाहीयेत. कुठेतरी स्ट्रॅटेजी नक्कीच पाहायला मिळेल. शेवटच्या षटकासाठी आमंत्रित केलंय श्रेयस याला. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूचा खरपूस समाचार. नो बॉलचा इशारा. नकारात्मक चेंडूचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉलवर आलेला हा षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं प्रेशर गोलंदाजी मार्कवर नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील चेंडू फ्री हिट असेल ही देखील नक्कीच या ठिकाणी पंच आमच्यापर्यंत पोहोचवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. धाव फलकावर धावा आहेत 29. धाव फलकावर धावा आहेत 29. ऋतिकच्या बॅट मधून आलेला खणखणीत षटकार आपण पाहिलात. पुन्हा एकदा फुल टॉस देण्याचा प्रयत्न. आता मात्र या ठिकाणी यश जात आहे ते गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज
श्रेयश याच्याकडे फ्री हिट चेंडूचा मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय. फ्री हिट चेंडू त्या ठिकाणी लगावला गेला होता, परंतु फ्री हिटचा फायदा त्या ठिकाणी घेण्यात आलेला नाहीये. लाजवाब गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतो. श्रेयश याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी ऋतिक पुन्हा एकदा सज्ज आहे फलंदाजी मार्गवर. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. अवांतर धावेची भर, धाव फलक जाऊन ठेपेल आता 30 या धाव संख्येवर. अजूनही 31, 5 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. जर या ठिकाणी आपण पाहिलं तर 5 चेंडू आणि 31 धावांपर्यंत ही मॅच या ठिकाणी रंगलेली आहे. श्रेयश पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळतील. फलंदाजी मार्गवर ऋतिक. दिशाहीन गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा समीकरण बदलताना पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 30 धावांची गरज. यापुढील समीकरण नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आता देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बाद केला जातो. लाजवाब गोलंदाजी ऋतिक. आतापर्यंत या ठिकाणी एक चांगलं बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळत होतं, परंतु ऋतिकला या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. याचा अर्थ मोठा मासा गाळाला लागलेला आहे. आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय ऋतिकला माघारी परतावं लागतंय. आता समीकरण पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला बदलताना पाहायला मिळेल. शेवटचे 4 चेंडू असतील आणि धाव फलक आणि 30 धावांची गरज आहे. श्रेयश याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी नवीन फलंदाज. लाजवाब असा फटका पहिल्या चेंडूवर येतोय आणि झेलची मी नक्कीच त्या ठिकाणी प्रशंसा करेन. नितीन हा एक आक्रमक फलंदाज होता. पहिल्या चेंडूवर माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन धनावडे आल्या पावली माघारी जाताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठी झुंज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु मोठा मासा गाळ लागतोय. नितीन धनावडे याला देखील या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. नक्कीच या ठिकाणी मी प्रशंसा करेन. गोलंदाजी मार्गवर जो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय श्रेयश, लाजवाब गोलंदाजी. आणि आता नवीन फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजी मार्गवर. गणेश. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. समीकरण या ठिकाणी अतिशय लाजवाब असा फटका, परंतु हे फटके येणं या आधी गरजेचं होतं. लाजवाब असा षटकार पाहायला मिळतोय. ही आतिषबाजी होणं थोडं आधी जर झालं असतं ना, आणि ज्या एक्स्ट्रा धावा आपण ज्या सोडल्यात त्या जर आज खात्यामध्ये असत्या तर आज मोहाट संघ नक्कीच या ठिकाणी फाईट स्कोर मध्ये आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु आपण जर पाहिलं तर महत्वाच्या धावा त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या नाहीत. लाजवाब असा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाच्या सुरक्षित रक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. लाजवाब क्षेत्ररक्षणाचा नजारा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू मला वाटतं या ठिकाणी प्रगतीपथावर असेल. लाजवाब असा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. येतोय हा लाजवाब षटकार आणि या ठिकाणी विजयी ठरतोय सावली संघ. सावली संघाचा हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे मोहाट संघ आपला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल आपलं देखील हार्दिक आभार. आणि यानंतरची मॅच आपल्या समोर रंगणार आहे धोंडेवाडी विरुद्ध सावली असा सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये मात्र या ठिकाणी ज्या संघाने आग ओकली, ज्या संघाच्या 2 फलंदाजांनी नक्कीच या ठिकाणी 42 आणि 47 धावांचं आक्रमण चढवलं होतं,
तोच दोंडेवाडी संघ आता भिडताना आपल्याला पाहायला मिळेल. सावली दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी विनंती करेन लवकरात लवकर टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. दोंडेवाडी संघ आणि आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय विनय. कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे. विनय आपणास मी या ठिकाणी विनंती करेन आपण लवकरात लवकर या ठिकाणी या आणि आपला सामनावीरचा सन्मान स्वीकारायचा आहे. विनय आपल्याला विनंती आहे. चला दोन्ही संघाचे संघ नाही कृपया वेळ लावू नका. वेळ आपल्याकडे कमी आहे. धोंडेवाडी संघ आपण आपला कर्णधार आमच्यापर्यंत कृपया पोहोचवा लवकरात लवकर. सावली संघ आपला कर्णधार आमच्यापर्यंत येऊ द्यात लवकरात लवकर येऊ द्यात कृपया विनंती आहे. लवकरात लवकर या कृपया कर्णधार दोन्ही संघांचे. धोंडेवाडी संघ आपला कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. सावली संघ आपला कर्णधार येऊ द्यात. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच आताच्या मॅचचा विनय आपल्याला देखील या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. विनय कृपया आपण या ठिकाणी या. आपला सामनावीर आताच्या मॅचचा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. करंडीचा आयोजक झाला श्री दत्त चषक आज लागलाय.